नमस्कार मंडळींनो. तर आमच्याकडे शेवयाचं बेत बनता. तर आम्ही त्याला शेवया म्हणता, पण खंय खंय त्याला शिरवाळीच म्हणतात. तर तांदळाचे नाचण्याचे दोघोले बनतात. तर आज रविवार आणि आमका सगळ्यांका सुट्टी आहे, म्हणजे शाळेंका आणि कॉलेजांका सगळी सुट्टी असल्यामुळे आज आमच्याकडे रविवारचं बेत बनता. तर चला तुमका दाखवते कसे बनतात ते. आणि आता सकाळ झाली आहे, तर माशेवाली इली आमच्या या, तर त्याचा आवाज येत असत. तर मंडळींनो आम्ही गच्चीर करता. तर गच्चीर आमची तुला हवेशीर. तर आमच्या गच्चीवर अशी सगळी घरं दिसतात आणि बाजून सगळे बागे आहेत, मांडणी आहेत. तर बघा कसं भारी झाला वातावरण ना, पावसाचा झाला. तर आज तरी पाऊस येत असं वाटतं, कारण किती दिवस झालो पाऊसच नाही. सगळीजणं आशा लावून बसली आहेत, पावसाकडे डोळे लावून बसली आहेत, कारण भात लावणी झाली आणि पाऊस गेलो आता इलोच नाही परत. तर पाण्याची आता भरपूर गरज आहे. तर बघूया कधी येता तो. तर मंडळींनो आता आम्ही शेवये करू घेतला. तर तांदळाचे आणि नाचण्याचे करतला. तर आईनं आता कोमल तांदळाचा पीठ घेतल्या ना, भागवचा पीठटा. तर त्यात मीठ टाकून घेतलं ना, होय ना, मीठ टाकलं ना. ह्या बघा पाणी आदान ठेवलेला होता चुलीवर. तर आता ह्या गरम पाणी ओतून पीठ भागून घ्यायचा. असेच नाचण्याचे पण करतला. ह्या नाचण्याचा पीठ आणि ह्या भागवताचा तांदळाचा. तर कोमल तांदळाचं पीठ आणि ह्या नाचण्याचा, तर दोघवल्याचे शेवये बनतात. मंडईनं पाणी ठेवलेला होता, आदान चांगला इला. आणि हे बघा हे मुठळे केलेले आहेत, ते आता पाण्यात टाकून घेता. तर हे का शिजा किती वेळ लागत आई? 15 मिनटं लागतील. तर दाखवीन पुढे कसे शिजले ते बघतात ते. तर आता हे बघा पाणी चांगला उकळला, तर सगळे जे टाकून घेतली या. तर मंडळींनो आई आता बघता शिजली आहेत की नाही ते आतमधनं. तर आई सांगित आता बघा फोडून बघितले, थोडे शिजावे. हे बघा पीठ दिसतात त्यांच्यातुरा थोडा कच्चा. तर म्हणता शिजावयात अजून 5 मिनटं ठेवतला. आणि पूर्ण शिजल्यावर पण दाखवते कसे शिजल्यावर कसे दिसतात ते. तर मंडळींनो हे बघा शेवग्या कधी तेल लावून घ्यायचं लागता. तर मम्मी आता तेल लावून घेता. आणि हा बघा आतमध्ये पण तेल लावलेला. असं पूर्ण तेल लावून घ्यायचं लागतं, नाही तर तो चिकटत राहू त्याला पीठ ते का. मंडळींनो थंय आता उकडलेले आहेत आणि सगळी आमची तयारी आता झालेली आहे. आता करून घेऊचे आहेत. तर हे का तेलनी लावून घेतलेला मग अशी दाखवलेच. ते बघा तर असे आमच्या मस्तपैकी शेवया तयार होतात. तर मोठे पप्पा पण इले आहेत दाबूक. जरा एका ताकद लावायची लागता, जरा घट्ट येतात, त्यामुळे मोठे पप्पा इले आहेत. तर मंडळींनो हे बघा तसेच आमच्या नाचण्याच्या करून घेतात. तर तशाच करतात, पीठ फक्त नाचण्याचा. तर आता आई त्याच्यात मीठनी टाकून घेतलं ना पिठात. आणि नाचण्याचे पौष्टिक असतात. डायबिटीसवाल्यांकडनी तांदळाचे खायत नाही, मग त्यांना नाचण्याचे करतात. तर आमच्याकडे दोघवले बनवतात, तांदळाचे आणि नाचण्याचे. पण जास्त करून हे तांदळाचेच बनतात. पण आता लहान मुलांका पौष्टिक नाही म्हणून हे नाचण्याचे बनवतात. आणि परत डायबिटीसवाल्यांकानी तर ते पण असेच बनवून घ्यायचे सेम. तर तुमका बनवल्यावर दाखवतेच कसे दिसतात ते. तर आता पीठ आता भागून घेता, तांदळाचा कसा भागवला आणि तसाच भागून घेता आई आता. तर मंडळींनो आम्ही गच्चीर करता आणि बाकीकडे सगळी लहान पोरं खेळतात, त्याचा आवाज येता.
तर आमच्या बाजूक सगळी लहान पोरांनी आहेत आणि आमची बाजूक घराघरात सगळे लागान आहेत त्यामुळे सगळं आवाज येता. मुंबई पद्धती गल्ली गल्ली. तर आमच्याकडे असाच कायम गजबज असता सकाळपासून रात्री जागत. हे भारी झाले नाचण्याचे. तर मंडळींनो आता शेवये झाले आहेत, आता रस करूचो हा. तर काकीन सगळी तयारी करून ठेवल्या ना. तर मम्मीने मोठी आई वरती करी होती शेवये, तर खाली काकीन सगळी तयारी केल्या ना. तर आता रस करूया. तर खोबरा किसून घेतलेला आणि जिरा, हळद, वेलची ह्या सगळ्या घेतलेला. तर आता मिक्सरच्या भांड्यात लावतली मम्मी आणि रस करून घ्या दाखवते तुमका. तर ह्या रसाशिवाय मजा नाही शेवये खाऊक. मंडळींनो रस सगळं काढून म्हणजे गाळून घेतलेलो. आता हे गुळ टाकूचो हा. किती 2 नारळाचा खोबरा होता आणि गुळ किती अर्धा किलो गुळ घेतलेलो हा. तर हे सगळं गुळ आता वितळून घ्यायचो हा आणि गुळ वितळलो की रस आपलं खाऊक तयार. तर तुम्ही तर मंडळींनो आता रस आणि शेवये तयारच नाचण्याचे आणि तांदळाचे आहेत. तर आता आम्ही खाऊक बसला. तर तुम्ही पण खाऊ केव्हा कसे झाले ते सांगताय खाऊन. तुम्ही सगळी बसला दाखवत आहे. तर मंडळींनो आता सगळी खाऊक बसला. तर सगळी एकत्र बसली आहेत. तर साड्यावरणाने पप्पानी इले आहेत आताच. तर अशी सगळ्यांनी असे पदार्थ एकत्र करून खावायची मजाच भारी असता. आणि हो पदार्थ भरपूर जुनो हा पहिल्यापासून बनवतात आणि खाऊ तेवढंच भारी लागता. तर हे बघा सगळी एकत्र बसून खातात आणि एकत्र बसून खाऊची मजाच काय वेगळी. त्या पदार्थात अजून चव भारी येतात आणि आमच्याकडे ह्या कायम अशीच बसून खातात सगळी एकत्र. चला तर मग भेटा या नवीन व्हिडिओत आणि तुम्ही शेवये खालास की नाही ह्या कमेंट करून नक्की सांगा.